हरप खुर्द गावामध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम चालू आहे। मागील 1-1.5 महिन्यापासून इथं काम चालू आहे, पण पावसामुळे आज अचानकच काल रात्रीचा जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे या नदीला खूप मोठा पूर आला आणि या पुरामध्ये कमीत कमी माझी 14 ते 15 लोकांची टीम ही काल रात्रीपासून पाण्यामध्ये अटकलेली होती। पण कसं बसं तरी सकाळी इथलच्या सरपंचांनी आणि त्यांनी सहकार्य करून ह्या रेस्क्यूच्या टीमला बोलून आमच्या 14 लोकांना त्या पुरातून बाहेर काढलेलं आहे। माझं नाव विजय वसंत पवार, मी राहणार औरंगाबाद। कसं आहे सर? चालली ट्रॅव्हलचा सब घेतली गेली गाडी गेली रे गाडी। चला घरी जा, आपापल्या जा घरी जा सगळे गाडी टपरी बी गेली आता। अरे ते कार गेली कुठे दिसून नाही राहिली गाडी। अरे गाडी कुठे गेली? त्या गाडी ते टपरी वाचत होती ती गेली, मीनं वाटलं जाते ती गाडी। त्या गाडी चला आता घरी चला, हे इथून कुठलं सगळं मोबाईल होता गेम खेळला गेली गाडी। ते फ्रीजर जावं ते आलं ते फ्रीजर घेऊन ये। काल राजापूर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। तशी हवामान खात्यानं आधीच कल्पना दिलेली होती, तरीही काल झालेला पाऊस जो होता तो प्रचंड प्रमाणात झालेला असल्यामुळं अर्जुना आणि कोदवली नदीला या दोन्ही नद्यांचा संगम राजापूरजवळ असल्यामुळे पुराचा मोठा बसलेला होता। त्यामध्ये बाजारपेठेत बरीचशी लोक अडकलेली होती, त्यापैकी 56 लोकांना आम्ही यशस्वीरित्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। पोलीस प्रशासनाची बोट आणि नगर परिषदेचे बोट याच्या माध्यमातून आम्ही त्यांना बाहेर काढले। होत आहे तशीच गाडी ॲक्टिवा वाहत चालली होती, तरी हे दादांनी सहकार्य केल्यामुळं त्या व्यक्तीचे प्राण सुद्धा वाचले आणि गाडी सुद्धा सुरक्षित राहिली। दादाची बाईक ते काका आहे, त्यांची गाडी आपण या पाण्यामधून वाहतांनी वाचवलेली आहे आणि काकांना सुद्धा याच्यातून वाचवलेलं आहे। ते काका आपल्या 2 शब्द बोलतील। काका तुमच्यावर आता सध्या कोणती घटना घडलेली आहे?
गाडी वाहत चालली होती. पाण्याच्या फोर्समध्ये आमची गाडी गड्ड्यात गेली होती. गड्ड्यातून गाडी वाहत चालली होती. आम्ही चोरीला जातो या भवनामध्ये कपडे असून आले आणि आमची गाडी आली. आमचा कपडा वगैरे फोटो मोबाईल सगळं पाण्यात गेलं आणि पडलो तो दोघे गेलो तिकडे. मला लागला का दादा? यांना विजा सुद्धा झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हे पाय उतरला, हे पाय उतरला. हे बघा, यांना इथून मुक्का मार आणि जखम सुद्धा झालेली आहे. काकांचा पाय सुद्धा मुचकलेला आहे. ते दाखवू दे, झूम कर दे. मी तुम्हाला सांगू इच्छितोय की या ठिकाणून तुम्ही जर जात असाल आणि आपल्याला पाणी दिसत असेल तर संपूर्ण नागरिकांना हीच विनंती आहे की सांभाळून जावे आणि जिथं पाणी आहे तिथून तुम्ही जाऊच नका, तिथं गाडी थांबून द्या. कारण की सध्या आपल्याला माहीत नाही या पाणीचा प्रवाह किती आहे. हा पाणीचा प्रवाह एवढ्या प्रमाणात आहे की जेणेकरून आपण इथून वाहून जाऊ शकतो नाल्याच्या माध्यमातून. म्हणून मी तुम्हाला सरकारला सुद्धा विनंती करतो, प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की ताबडतोब या संपूर्ण गोष्टीची पाहणी करून याची विल्हेवाट लावून देण्यात यावी ही विनंती. खरब खुर्द गावामध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम चालू आहे. मागील 1-1.5 महिन्यापासून इथं काम चालू आहे. पण पावसामुळं आज अचानकच काल रात्रीचा जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे या नदीला खूप मोठा पूर आला आणि या पुरामध्ये कमीत कमी माझी 14 ते 15 लोकांची टीम ही काल रात्रीपासून पाण्यामध्ये अटकलेली होती. पण कसं बसं तरी सकाळी इथलच्या सरपंचांनी आणि त्यांनी सहकार्य करून ह्या रेस्क्यूच्या टीमला बोलून आमच्या 14 लोकांना त्या पुरातून बाहेर काढलेलं आहे. माझं नाव विजय वसंत पवार, मी राहणार औरंगाबाद. कसं आहे सर? चालली ट्रॅव्हलचा सब घेतली गेली गेली गाडी गेली रे गाडी. चला घरी जा आपापल्या, जा घरी जा सगळे. गाडी टपरी बी गेली का? अरे ते कार गेली कुठे दिसून नाही राहिली. गाडी अरे गाडी कुठे गेली? त्या गाडी ते टपरी वाचत होती ती गेली. मी वाटलं जाते ती गाडी. त्या गाडी चला आता घरी चला. हे इथून कुठलं सगळं मोबाईल होणार गेम खेळला गेली गाडी. ते फ्रीजवर ते फ्रीजर जावं ते आणव ते फ्रीजर घेऊन ये.
काल राजापूर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. तशी हवामान खात्यानं आधीच कल्पना दिलेली होती. तरीही काल झालेला पाऊस जो होता तो प्रचंड प्रमाणात झालेला असल्यामुळं अर्जुन आणि कोदवली नदीला दोन्ही नद्यांचा संगम राजापूरजवळ असल्यामुळं पुराचा मोठा फटका बसलेला होता. त्यामध्ये बाजारपेठेत बरीचशी लोक अडकलेली होती. त्यापैकी 56 लोकांना आम्ही यशस्वीरित्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाची बोट आणि नगर परिषदेचे बोट याच्या माध्यमातून आम्ही त्यांना बाहेर काढले. होत आहे. तशीच गाडी ॲक्टिवा वाहत चालली होती, तरी हे दादांनी सहकार्य केल्यामुळं त्या व्यक्तीचे प्राण सुद्धा वाचले आणि गाडी सुद्धा सुरक्षित राहील. ते काका आहे, त्यांची गाडी आपण या पाण्यामधून वाहताना वाचवलेली आहे आणि काकांना सुद्धा याच्यातून वाचवलेलं आहे. ते काका आपल्या 2 शब्द बोलतील. काका, तुमच्याबद्दल आता सध्या कोणती घटना घडलेली आहे? गाडी वाहत चालली होती, पाण्याच्या फोर्समध्ये आमची गाडी गड्ड्यात गेली होती. गड्ड्यातून गाडी वाहत चालली होती. आम्ही चोरदेवाला वाचलो, या भवनामध्ये कपडे असून गाडी वाचली आणि आमची गाडी आम्ही कपडा वगैरे फोटो मोबाईल सगळं पाण्यात गेलं. आम्ही पडलो तो दोघे गेलो तिकडे. मला लागला का दादा? यांना विजा सुद्धा झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हे पाय उतरला, हे पाय उतरला. हे बघा, यांना इथून मुक्का मार आणि जखम सुद्धा झालेली आहे. काकांचा पाय सुद्धा मुचकलेला आहे. ते दाखवू तू झूम कर. मी तुम्हाला सांगू इच्छितोय की या ठिकाणून तुम्ही जर जात असाल आणि आपल्याला पाणी दिसत असेल तर संपूर्ण नागरिकांना हीच विनंती आहे की सांभाळून जावे आणि जिथं पाणी आहे तिथून तुम्ही जाऊच नका, तिथं गाडी थांबून द्या. कारण की सध्या आपल्याला माहित नाही या पाणीचा प्रवाह किती आहे. हा पाणीचा प्रवाह एवढ्या प्रमाणात आहे की जेणेकरून आपण इथून वाहून जाऊ शकतो नाल्याच्या माध्यमातून. म्हणून मी तुम्हाला सरकारला सुद्धा विनंती करतो, प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की ताबडतोब या संपूर्ण गोष्टीची पाहणी करून याची विल्हेवाट लावून देण्यात यावी ही विनंती. खरब खुर्द गावामध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम चालू आहे. मागील 1-1.5 महिन्यापासून इथं काम चालू आहे. पण पावसामुळं आज अचानकच काल रात्रीचा जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे या नदीला खूप मोठा पूर आला आणि या पुरामध्ये कमीत कमी माझी 14 ते 15 लोकांची टीम ही काल रात्रीपासून पाण्यामध्ये अटकलेली होती. पण कसं बसं तरी सकाळी इथलच्या सरपंचांनी आणि त्यांनी सहकार्य करून ह्या रेस्क्यूच्या टीमला बोलून आमच्या 14ही लोकांना त्या पुरातून बाहेर काढलेलं आहे. माझं नाव विजय वसंत पवार, मी राहणार औरंगाबाद. कसं आहे सर?
काढली. ट्रॅव्हलचा सब घेतली गेली गेली गाडी गेली रे गाडी. चला घरी जा आपापल्या. जा घरी जा सगळे. गाडी टपरी बी गेली का? अरे ते कार गेली कुठे दिसून नाही राहिली. गाडी अरे गाडी कुठे गेली? त्या गाडी ते टपरी वाचत होती ती गेली. मी वाटलं जाते ती गाडी. त्या गाडी चला आता घरी. चला हे इथून कुठलं सगळं मोबाईल होणार गेम खेळला. गेली गाडी. ते फ्रीजर जावं ते आलं ते फ्रीजर घेऊन ये. काल राजापूर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. तशी हवामान खात्यानं आधीच कल्पना दिलेली होती. तरीही काल झालेला पाऊस जो होता तो प्रचंड प्रमाणात झालेला असल्यामुळं अर्जुना आणि कोदवली नदीला या दोन्ही नद्यांचा संगम राजापूरजवळ असल्यामुळं पुराचा मोठा दिला होता. त्यामध्ये बाजारपेठेत बरीचशी लोक अडकलेली होती. त्यापैकी 56 लोकांना आम्ही यशस्वीरित्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाची बोट आणि नगर परिषदेचे बोट याच्या माध्यमातून आम्ही त्यांना बाहेर काढले. होत आहे. तशीच गाडी ॲक्टिवा वाहत चालली होती तरी हे दादांनी सहकार्य केल्यामुळं त्या व्यक्तीचे प्राण सुद्धा वाचले आणि गाडी सुद्धा सुरक्षित राहील. दादाची बाईक ते काका आहे त्यांची गाडी आपण या पाण्यामधून वाहतांनी वाचवलेली आहे आणि काकांना सुद्धा याच्यातून वाचवलेलं आहे. ते काका आपल्या 2 शब्द बोलतील. काका तुमच्याबद्दल आता सध्या कोणती घटना घडलेली आहे? गाडी वाहत चालली होती. पाण्याच्या फोर्समध्ये आमची गाडी गड्ड्यात गेली होती. गड्ड्यातून गाडी वाहत चालली होती. आम्ही चोरलेला वापरो या भवनामध्ये कपडे वगैरे आम्ही वापरतो आणि आमची गाडी आम्ही कपडा वगैरे फोटो मोबाईल सगळं पाण्यात गेलं आणि पडलो तो दोघे गेलो. तिकडे मला लागला का दादा? यांना विजा सुद्धा झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हे पाय उतरला. हे पाय उतरला. हे बघा, यांना इथून मुक्का मार आणि जखम सुद्धा झालेली आहे. काकांचा पाय सुद्धा मुचकलेला आहे. ते दाखवू दे. झूम कर. मी तुम्हाला सांगू इच्छितोय की या ठिकाणून तुम्ही जर जात असाल आणि आपल्याला पाणी दिसत असेल तर संपूर्ण नागरिकांना हीच विनंती आहे की सांभाळून जावे आणि जिथं पाणी आहे तिथून तुम्ही जाऊच नका. तिथं गाडी थांबून द्या. कारण की सध्या आपल्याला माहित नाही या पाणीचा प्रवाह किती आहे. हा पाणीचा प्रवाह एवढ्या प्रमाणात आहे की जेणेकरून आपण इथून वाहून जाऊ शकतो नाल्याच्या माध्यमातून. म्हणून मी तुम्हाला सरकारला सुद्धा विनंती करतो, प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की ताबडतोब या संपूर्ण गोष्टीची पाहणी करून याची विल्हेवाट लावून देण्यात यावी ही विनंती.
खरब खुर्द गावामध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम चालू आहे. मागील 1-1.5 महिन्यापासून इथं काम चालू आहे. पण पावसामुळं आज अचानकच काल रात्रीचा जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे ह्या नदीला खूप मोठा पूर आला आणि या पुरामध्ये कमीत कमी माझी 14 ते 15 लोकांची टीम ही काल रात्रीपासून पाण्यामध्ये अटकलेली होती. पण कसं बसं तरी सकाळी इथलच्या सरपंचांनी आणि त्यांनी सहकार्य करून ह्या रेस्क्यूच्या टीमला बोलून आमच्या 14ही लोकांना त्या पुरातून बाहेर काढलेलं आहे. माझं नाव विजय वसंत पवार, मी राहणार औरंगाबाद. कसं आहे सर? चालली ट्रॅव्हलचा सब घेतली गेली गाडी. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.